ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि क्रिकेट विश्वामधून एक अत्यंत मोठी बातमी। बांगलादेश अखेर T20 क्रिकेट वर्ल्ड कपमधून बाहेर गेलेला आहे। भारतात खेळायचं नाही असा अंतरिम सरकारने निर्णय घेतलेला आहे। बांगलादेशऐवजी आता स्कॉटलंड वर्ल्ड कप खेळण्याची संधी ही निर्माण झालेली आहे, तर भारतातच खेळावं लागेल या ICCच्या इशाऱ्यानंतर सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला ही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। बांगलादेश अखेर T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेला आहे। भारतात खेळायचं नाही असा निर्णय इथल्या सरकारने घेतला आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा 8च्या अपडेट्समधून। सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये भाजप 39 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय। असं असलं तरी सत्ता स्थापनेसाठी काठावरच्या बहुमताचा पेच निर्माण झालाय। भाजपला बहुमतासाठी अवघ्या एका जागेची गरज आहे। त्यासाठी आता शिवसेनेच्या 2 नगरसेवकांचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे। त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षांच्या मदतीवरती अवलंबून राहावं लागणार आहे। शिवसेनेच्या 2 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यास भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। सध्याच्या संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये भाजपला 8, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 3 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार आहे। दरम्यान शिवसेनेकडे संख्याबळ कमी असल्यामुळे त्यांना स्थायी समितीमध्ये प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि त्यामुळे ते महापालिकेमध्ये इतर कोणत्या पदाची मागणी करतात हे पाहावं लागेल। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली महापालिकेमध्ये एकनाथ शिंदेंची सेना भाजपसोबत येणार असं म्हटलं होतं, तर राष्ट्रवादीने देखील अद्याप कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार याबद्दल काय हवंय हे स्पष्ट केलेलं नाहीये। शिवसेनेचे 2 मिळाल्यामुळे आता आमचे 41 झाले। 40लाच महापौर होतो, तर एक जास्त आहे। बरोबरीने महायुतीतला नॅचरल पक्ष आणखीन एक बाहेर राहतो, तो म्हणजे अजितदादांचं राष्ट्रवादी। तर त्यांना बरोबर घेणं या विषयामध्ये मुळात लोकल राष्ट्रवादीच्या आलेल्या 16 जणांनी निर्णय करायला लागेल। तसं त्यांच्या श्रेष्ठींशी बोलावं लागेल। मग श्रेष्ठी आमच्या देवेंद्रजींशी बोलतील। ते बरोबर आले तर मग त्याचं स्वागतच आहे। दरम्यान सांगली महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेना कोणाला पाठिंबा देणार याचा निर्णय एकनाथ शिंदेच घेतील असं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाई यांनी काल केलंय। त्यामुळे सांगली महापालिकेमध्ये शिवसेना भाजपसोबत जाणार की अन्य काही पर्याय शोधणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये। शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे। शिवसेनेमध्ये मी म्हणलं ना, निवडून आणणं निवडून येणं हे आमच्या हातात आहे, पण त्याच्यानंतर निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्षश्रेष्ठींना पक्षाचे नेत्यांना आहेत आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांना आहेत। साहेब देतील ना आदेश काय द्यायचा तो, तुम्ही बिलकुल चिंता करू नका। साहेब जो आदेश देतील तो परिपूर्ण करू आम्ही। साहेबांच्या काय मनात आहे कोणालाच माहीत नाही। जोपर्यंत माननीय शिंदे साहेब बोलत नाहीत किंवा त्याच्यावर भाष्य करत नाहीत तोपर्यंत मी कसं बोलणार काय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 10व्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झालेलं आहे। भाजप राष्ट्रवादी युतीचे बहुमत असल्यामुळे या पदावरती नक्की कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली आहे। दरम्यान भाजपचे माजी शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी मूळ ओबीसी प्रवर्गातील महिलेला ही संधी द्यावी अशी मागणी केली आहे। याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झालेली आहे आणि पक्षीय बलाबल पाहता आमचे एकंदरीत 52 सीट्स यामध्ये आहेत आणि त्यामुळं जो अधिकार आज जो क्लेम आहे तो राष्ट्रवादीचा राहणार आहे आणि त्यांचा महापौर युतीचाच महापौर पण तो राष्ट्रवादीचा होणार आहे। रायगडमधील महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणामध्ये फरार असलेल्या मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा आणि इतरांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज पुन्हा सुनावणी होणार आहे। गोगावले यांचा मुलगा आज सकाळी 11 वाजता सुनावणी सुरू होण्यापूर्वी आत्मसमर्पण करेल असं आश्वासन राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलंय। त्यामुळे गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले तोपर्यंत आत्मसमर्पण करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संपूर्ण प्रकरणावरती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। अत्यंत चुकीची चर्चा चालू आहे। विकास गोगावलेंचं वाढलेलं प्रस्थ आणि आदरणीय नामदार भरत गोगावलेंना उगाच बदनाम करण्याचं हे षडयंत्र चालू आहे। परंतु या ठिकाणी मी सांगेन
भरत शेठ गोगावलेचा पुत्र विकास गोगावले आहे आणि कुठेतरी बदनाम करायचं आणि कुठेतरी त्यांना सारखं त्यांना हे करायचं, टॉर्चर करायचं हे अत्यंत चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत आहेत आणि केवळ भरत गोगावलेंचं रायगड जिल्ह्यामध्ये वाढणारं प्रस्त हे त्यांना कुठेतरी खूपच असल्यामुळे ही अत्यंत चुकीची प्रक्रिया आहे. अमरावती अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएम एकत्र आल्याच्या चर्चांवरती आता स्वतः नगराध्यक्षांनी पडदा टाकलाय. या प्रकरणाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर नगराध्यक्ष रुपाली माथने यांनी लेखी स्पष्टीकरण दिलंय. एमआयएम या हिंदू विरोधी पक्षाशी भाजपनं कोणतीही युती केलेली नाही. उलट अचलपूर नगर परिषदेमध्ये एमआयएमचा कोणताही अधिकृत गट हा अस्तित्वातच नाही, असं माथने यांनी स्पष्ट केलंय. जे गट बलाबल आहे, काँग्रेसचे 15, भाजपचे अपक्ष धरून 10, त्यानंतर अचलपूर विकास आघाडीचे 8 आणि एक अपक्ष गटाचे 8 असं 41 जणांचं एक बलाबल पक्ष बलाबल आहे. आणि इथे आम्ही भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, हा एमआयएमशी कधीच युती करू शकत नाही. इथे एमआयएमचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही. हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो आणि भारतीय जनता पार्टी कधीच एमआयएमशी युती करू शकणार नाही, ते शक्य नाही. न्यूज येऊन राहिले की भारतीय जनता पार्टीने एमआयएमसोबत युती केली, ही अतिशय चुकीची बाब आहे. कारण एमआयएमचा गटच अचलपूर नगर परिषदेत नाही. इथे आम्ही भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, हा एमआयएमशी कधीच युती करू शकत नाही. इथे एमआयएमचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही. हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो आणि भारतीय जनता पार्टी कधीच एमआयएमशी युती करू शकणार नाही, ते शक्य नाही. जळगावच्या पाळधी इथं शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या मुलाचे भावी जिल्हा परिषद अध्यक्ष असे बॅनर झळकलेले आहेत. कार्यकर्त्यांकडून प्रतापराव पाटील भावी जिल्हा परिषद अध्यक्ष असे बॅनर लावण्यात आले, तर प्रेमापोटी कार्यकर्ते बॅनर लावत असतात. उद्या मी मुख्यमंत्री असे देखील बॅनर कार्यकर्ते लावतील, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली. बघा, कार्यकर्त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष मला उद्या मुख्यमंत्री पण म्हणून टाकतील. त्या प्रेमाचे पोटी काही लोक लावतात, पण तो या गटामधून जिल्हा परिषद लढेल याबद्दल वादच नाहीये. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून धाराशिवमध्ये असंतोष निर्माण करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र आहे, असा आरोप भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केलाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ईव्हीएम विरोधातील उपोषणाला भेट दिल्यानंतर रस्त्यावरती जाळपोळ आणि बसची तोडफोड करण्यात आली. आठवडाभरापासून धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तांदळवाडी इथं ईव्हीएम विरोधामध्ये आमरण उपोषण हे सध्या सुरू आहे. बाळासाहेब थोरात काही कारणास्तव येतात, भेटतात आणि काय चमत्कार होतो त्यांच्या भेटीनंतर 2 बसेस फोडले जातात. हे षडयंत्र आहे, हे काँग्रेसचं षडयंत्र आहे. ज्या संविधानानं सर्वसामान्य माणसाला मताचा अधिकार दिला, त्यांच्या मतानं सत्ता निर्माण करता आली, त्याच्या विरोधातचं हे षडयंत्र आहे. मी पोलीस प्रशासन आणि शासनाला विनंती करतो की तातडीनं याच्या मागचं षडयंत्र तपासावं, याच्या पाठीमागं कोण आहेत याची सखोल चौकशी करण्यात यावी. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधामध्ये पुतणे धनंजय सावंत यांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले. यावरती प्रतिक्रिया देताना धनंजय सावंत यांनी काकांविरोधामध्ये आपलं बंड नसल्याचं म्हटलंय. ही निवडणूक काका पुतण्याची नसून आमच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होत असल्यानं अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. च्या सर्व पदाधिकाऱ्यावरती ज्या पदाधिकाऱ्यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अपक्ष फॉर्म भरले त्याच्यावरती कुठंतरी आमच्यावरती अन्याय होतोय असं वाटलं, म्हणून आम्ही फॉर्म भरलेला. जिथं कार्यकर्त्याची गरज संपते, चप्पलसारखा कार्यकर्ता तिथंच सोडून आता पुढं जातो. मला वाटतं त्या ठिकाणी माझी गरज संपली असेल म्हणून गेले 10 महिने झाले मला कुठं बोलवलं नाही. सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील भाजपचे नेते आनंद तानवडे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आनंद तानवडे यांचे बंधू प्रवीण तानवडे यांचं तिकीट कापल्यानं रामराम ठोकल्याची माहिती आहे. भाजपच्या सत्ता स्थापनेपासून तानवडे परिवार हा भाजपशी एकनिष्ठ होता. बाबासाहेब तानवडे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामधून भाजपचे पहिले आमदार होते. तर कल्याण शेट्टी यांनी भाजपमध्ये घराणेशाही सुरू केलेली असून निष्ठावंत लोकांवरती अन्याय केला आणि त्यामुळे भाजप सोडण्याची वेळ आमच्यावरती आली, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे यांनी केली आहे.
पुण्या भाजप नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, हे कसे पक्षातून बाहेर जातील यासाठी विविध पुढील कारस्थान केले. परवाच्या कालच्या विषयावरून मला खात्री होती की आमच्या परिवाराला आमदार साहेब न्याय देतील, पण शेवटच्या पर्यंत त्यांनी मला अंधारात ठेवले. शेवटला म्हणतात की माझ्या भावाला वर घ्या, तुम्ही खाली घ्या. त्यामुळे त्यांचं माझ्या त्यात मतभेद झाले. त्यामुळे मला शेवटच्या क्षणी निर्णय घ्यायची पाळी आली. बदलापुरातील शिंदेसेना आणि भाजपमधील वाद आता विकोपाला गेलाय. सोनिवली भागातील आत्मीया हाईट्स या सोसायटीमध्ये माघी गणपती दर्शनासाठी शिवसेना नगरसेवक हेमंत चतुरे हे आलेले होते. यावेळी भाजप पदाधिकारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चतुरेंना बेदम मारहाण केली. मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. तेजस मस्कर असं मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे, तर हेमंत चतुरे हे शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक आहेत. निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारानं चतुरेंचा पराभव केला होता, मात्र तरी देखील शिवसेनेनं हेमंत चतुरेंना स्वीकृत नगरसेवक पद दिलं आणि त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांचा संताप झाला. त्यामुळे चतुरेंना मारहाण करण्यात आली असा आरोप हा शिवसेनेचे पदाधिकारी संजय जाधव यांनी केला. त्यांना अतिशय जबरदस्त असं मारहाण केलेलं आहे आणि त्यांना 2-4 ठिकाणी फ्रॅक्चरसुद्धा आहे, कमरेत सुद्धा फ्रॅक्चर आहे. आणि झालेली घटना अतिशय निंदनीय आहे. खरं सांगायचं म्हणजे की आता निवडणुका संपलेल्या आहेत, असं कुठल्याही प्रकारचं वैर आपापसात ठेवता आलं नाही पाहिजे. कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने करावी अशी पोलीस प्रशासनाकडे आम्ही मागणी करतोय. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेमध्ये सातबंगला परिसरामध्ये शिवसेनेनं लावलेलं बॅनर हे फाडण्यात आलंय. दरम्यान ठाकरेंच्या शिवसैनिकांनी हे बॅनर फाडल्याचा आरोप शिवसेना विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी केलाय. तर या विरोधामध्ये त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केलेली असून वर्सोवा पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतात. मुंबईतील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद हा चांगलाच पेटलाय. विजयानंतर सहर यांनी केलेल्या भाषणामध्ये संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगामध्ये रंगवण्याचं आवाहन केलं होतं. यावरून भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी टीकास्त्र डागलंय. तुम्हाला सर्व हिरवं करायचं असेल तर पाकिस्तानात जावं, जर या देशामध्ये राहायचं असेल तर फक्त भगवा आणि निळा चालेल, हे लक्षात ठेवा असं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. आता बातम्यामध्ये चालू आहे कि पूरा ग्रीन करेंगे, पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा. इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है. ये याद रखना, इस देश में ऐसे कार्यकर्ता, ऐसे भक्त और हमारे जैसे लोग, हम पॉलिटिक्स में भी हैं, राजकारण में भी हैं, पर हमारे विचार, हमारे छत्रपति शिवाजी महाराज के विचार लेके ये खून में दौड़ते हैं. जब तक ये खून खत्म नहीं होगा तब तक भगवा इस देश से कोई हटा नहीं सकता. आणि पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील शाळांना आज दुपारनंतर सुट्टी असणार आहे. सायकल स्पर्धेचा 4था टप्पा हा आज पार पडणार आहे. सायकल स्पर्धेमुळे या शाळांना सुट्टी आहे असं आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. बालेवाडी ते बालगंधर्व असा सायकल स्पर्धेचा हा 4था टप्पा असणार आहे. एकूण 58 किलोमीटरचा टप्पा हा आज पार पडणार आहे. तर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज शाळांना दुपारनंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.